शेतकरी बंधूंनो नमस्कार. एकूणच सध्या चालूला ढगाळ वातावरण आहे, पावसाचं वातावरण आहे. आणि सध्या ह्या हंगामामध्ये किंवा ह्या वातावरणामध्ये हवेतील आर्द्रता असते ते जास्त असते. टेम्परेचरमध्ये आपल्याला कमी झालेलं दिसून येतं आणि एकूणच हे वातावरण आपल्या डाळिंब पिकावरती वेगवेगळ्या किडींच्या रोगांच्या प्रादुर्भावासाठी सुटेबल म्हटलं जातं. आणि शक्यतो अशा वातावरणामध्ये आपल्या डाळिंब पिकामध्ये कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, त्याच्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे, या सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तसं बघता मोस्टली ह्या हंगामामध्ये ह्या सीझनमध्ये हवेमधली आर्द्रता जास्त असते आणि त्याच्यामुळे डाळिंब या पिकावरती आपल्याला डाळिंबाच्या फळावरती, पानावरती, खोडावरती, मुळावरती वेगवेगळ्या बुरशीजन्य, जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. मग तसं बघता डाळिंब बागेमध्ये आपल्याला पहिली जी काळजी आहे, शक्यतो डाळिंब बागेमध्ये पाणी आहे ते साचू द्यायचं नाही. शक्यतो जेवढं पाण्याचा निचरा किंवा चरी वाटी जर पाणी बाहेर काढलं तर एकूणच आपल्या डाळिंब पिकावरती किंवा डाळिंबाच्या मुळावरती किंवा खोडावरती जी येणारी मुळकूज सारखी समस्या असेल, खोडावरती येणारे खोडकूस किंवा त्याला आपण कॉलर रॉट म्हणत असतो, या समस्येपासून आपल्याला त्या ठिकाणी चांगला उपाय होऊ शकतो. शक्यतो असं डाळिंबाच्या बागेमध्ये 2 ओळीमध्ये जर पाणी साचत असेल तर त्याला लगेच मोकळी वाट करून द्यायची, चर करून द्यायचा, जेणेकरून जेवढं पाण्याचा निचरा चांगला होईल तेवढे मूळकूज आणि खोडकूज पासून आपल्याला त्या ठिकाणी आपल्या बागा वाचवता येतील. त्याच्यानंतर मोस्टली ह्या वातावरणामध्ये जास्त प्रमाणात पानावरचे डाग म्हणजे अल्टरनरिया असेल, अँथ्रॅकनोज असेल, सर्कोस्पोरा असेल, फळकूज असेल, यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव मोस्टली आपल्याला झाडाच्या पानावरती, फळावरती ह्या समस्या दिसून येत असतात. आणि शक्यतो अशा वेळेस आपल्या डाळिंबाच्या बागेमध्ये जेवढं आपल्याला रोगांचं निदान सुरुवातीला अचूक करून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या बुरशीनाशकांचा वापर करून, मग ते स्पर्शजन्य असतील किंवा आपले अंतरप्रवाही असतील, अशा बुरशीनाशकांचा वापर करून वेळीच योग्य निदान करून आपण येणाऱ्या भविष्यामध्ये जे लिप स्पॉट असतील, बुरशीजन्य रोग असतील, त्यांचं निदान चांगल्या पद्धतीने करून आपण आपल्या बागा त्या ठिकाणी वाचवू शकतो. त्याच्यानंतर फवारणी करत असताना शक्यतो पाऊस सुरू असताना थोडं 2-3 तासाने जर पावसाचं वातावरण असेल किंवा पाऊस येण्याची शाश्वती असेल, शक्यतो अशा वेळेस फवारणी थांबवलेली चांगलं राहील. शक्यतो पावसाचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे फवारणी करणं शेतकरी बांधवांनी गरजेचं आहे. आणि कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक बुरशीनाशकांची निवड करत असताना शक्यतो झाडांच्या वरती येणाऱ्या रोग, लेबल क्लेम आणि त्याची लक्षणे आणि शिफारशीप्रमाणेच मात्रा त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या डाळिंबावरती येणाऱ्या वेगवेगळ्या किडींचा, रोगांचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने राखू शकतो. त्याच्यानंतर शक्यतो ह्या सीझनमध्ये पावसाळी किंवा ढगाळी वातावरणामध्ये जी नत्राची मात्रा मग वेगवेगळ्या माध्यमातून आपण देत असतो, शक्यतो अति वापर आहे तो त्या ठिकाणी आपल्याला टाळायचा आहे. का तर शक्यतो ढगाळ वातावरणामध्ये जी फोटोसिंथेसिसचा रेट असेल किंवा जो सूर्यप्रकाश वनस्पतीवरती पडत असतो तो कमी असतो आणि त्याच्यामुळे झाडांची जी वाढ आहे ते फास्ट होते. का तर सूर्यप्रकाश आपल्या सानिध्यामध्ये घेण्यासाठी शक्यतो झाड काय करत असतं, कवळी आणि लुसलुशीत वाढ हे आपल्या डाळिंब पिकावरती होऊ शकते. कधी तर ह्या वातावरणामध्ये सूर्यप्रकाशाचं दर्शन जास्त प्रमाणात होत नसतं आणि त्याच्यामुळे जेवढी कवळी, लुसलुशीत फांदी किंवा फुटवा आपल्या झाडावरती वाढतो, तेवढ्याच प्रमाणात आपल्याला झाडावरती रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता सुद्धा दाट असते. आणि त्याचबरोबर पिकांची अवस्था आणि मातीतील अन्नद्रव्ये यांचा एकूणच वापर लक्षात घेऊन त्याच्याप्रमाणे आपल्याला त्या पिकाला नत्राची मात्रा त्या ठिकाणी द्यायचा आहे. 5वं महत्वाचं, बागेमध्ये जेवढी हवा खेळती राहील, झाडाच्या कॅनॉपीमध्ये जेवढं मध्ये पोकळी चांगल्या पद्धतीने राहील, जेवढं झाडाच्या मध्ये पोकळी राहील, पूर्ण सूर्यप्रकाश आतमध्ये जाईल, हवा खेळती राहील, एकूणच भविष्यामध्ये उद्भवणारी कुठलीही कीड, रोग, कुजवा यासारखी समस्या आपल्या पिकावरती येणार नाही. त्याच्यामुळे शक्यतो बागेतील हवा आहे ती खेळती राहण्याकडे किंवा जेवढी पोकळी राहील तेवढं त्या ठिकाणी गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फळांची विशेष काळजी घ्यायची. ह्या वातावरणामध्ये सतत ओलावा राहत असतो आणि त्याच्यामुळे फळावरती असेल, पानावरती असेल, खोडावरती असेल, आपल्याला दव वगैरे पडलेला दिसून येत असते किंवा ओलावा वगैरे आपल्या फळावरती राहत असतात. आणि तो ओलावा का जास्त वेळ राहिला तर एकूणच आपल्याला आपल्या डाळिंब पिकावरती कुजव्यासारखी समस्या होऊ शकते. आणि ही शक्यतो एखाद्या ठिकाणी आपल्याला दिसला तर त्याच्या आधी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून कुजव्यासाठी फवारणी असेल किंवा शक्यतो आपल्याला झाडाच्या मध्ये हवा खेळती राहील ही काळजी त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर शक्यतो एखाद्या फळावरती आपल्याला याचा प्रादुर्भाव दिसून आला तर शक्यतो अशी फळं आपल्याला काय करायचे, गोळा करायचे आणि प्लॉटच्या बाहेर नेऊन आपल्याला ती नष्ट करायचं, जेणेकरून दुसऱ्या फळावरती त्याचा प्रादुर्भाव होता कामा नये. तर एकूणच डाळिंब पिकावरती आपल्याला पावसाळ्यामध्ये किंवा आभाळी वातावरणामध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे ह्या गोष्टीची पूर्ण चर्चा आपण या व्हिडिओमध्ये बघितली. एकूणच हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांना कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या युट्यूब, इन्स्टा आणि फेसबुकला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.